मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो काही तासापूर्वीच प्रदर्शित झाला, ज्याच्यामध्ये या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख हे सचिन भाऊंची चांगलीच कानउघडणी किंवा शाळा घेताना दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी सचिन भाऊने राखी सावंतच्या चेहऱ्यावरती पाणी फेकलं होतं आणि पीठ सुद्धा फेकलं होतं. तर हे रितेश भाऊंना अजिबात आवडलं नाही. रितेश भाऊ इथे सचिन भाऊंना जाब विचारताना दिसत आहेत, की तुम्ही असं का केलं? तुमचं इंटेन्शन नॅचरल असेल किंवा तुम्ही ठरवून केलं असेल, परंतु ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये सचिन भाऊ म्हणून वागता आणि महिलांचा रिस्पेक्ट ठेवत नाही. त्यामुळे मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. तर याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते आणि जे काही रितेश भाऊने सचिन बद्दल स्टेटमेंट दिलं हे चुकीचं आहे असं बऱ्याच लोकांना वाटतंय. रितेश भाऊ सचिनला उगाचच बोलतंय असंही काही लोक सांगताना दिसतात, की ही सुरुवात राखीने केली होती. राखीने प्राजक्ताच्या तोंडावरती किंवा चेहऱ्यावरती पीठ फेकलं होतं. त्यावर तुम्ही एका शब्दाने बोलला नाही. सचिन भाऊने यावरती माफी देखील मागितली होती आणि हे जे काही घडलं त्याच्यावरती राखी सावंत अजिबात काही बोलली नाही. तिला त्याचं वाईट वाटलं नाही. तरी रितेश भाऊने याचा मुद्दा केला आणि दुसरं म्हणजे काही दिवसापूर्वीच एक टास्क झाला. या टास्क अंतर्गत स्वयंघोषित मास्टरमाइंड करण सोनावणे हा तर अक्षरशः रुचिता जामदार हिच्या तोंडावरती मागे-पुढे सगळीकडे जोरजोरात पीठ मारत होता, पीठ फेकत होता, पिठाची होळी खेळत होता. यावेळी रितेश भाऊ एका शब्दाने त्या स्वयंघोषित मास्टरमाइंडला बोलले नाही आणि तुम्ही सचिन भाऊंना बोलतात. सचिन भाऊने तर माफी सुद्धा मागितली होती आणि ज्याच्यावरती पीठ फेकलं, पाणी फेकलं, त्याला तर त्याबद्दल काही वाटत पण नव्हतं. असं असून देखील रितेश भाऊने सचिन भाऊंची जी काही शाळा घेतली, तर यावरती काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली, की सचिन भाऊंना तुम्ही उगाच बोलताय. आता याच्यावरती सचिन भाऊ देखील काहीतरी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु रितेश भाऊ त्या प्रोमोमध्ये त्यांना बोलून देत नव्हतं, असं एकंदरीत पाहायला मिळत होते. तर हे देखील प्रेक्षकांना खटकताना दिसतंय, की त्यांची बाजू त्यांना मांडू द्यायला हवी होती. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? खरं तर सचिन भाऊने आहे ना, या सगळ्यावरती माफी सुद्धा मागितली होती आणि तेव्हा राखीने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. राखीने देखील हे कॉमेडीच्या रूपात घेतलं होतं आणि आपल्याला देखील तसंच वाटलं होतं, की यांनी काहीतरी ठरवलंय आणि त्या पद्धतीने ते करतायत. याचा एवढा इश्यू होईल असं आपल्याला देखील वाटलं नव्हतं. पण रितेश भाऊला ही गोष्ट कुठेतरी खटकली. रितेश भाऊ ज्या पद्धतीने सचिन भाऊंना बोलतात, ही गोष्ट सचिन भाऊंच्या चाहत्यांना आणि बिग बॉसच्या काही प्रेक्षकांना खटकली. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.